गुड मॉर्निंग भावांनो, सकाळ झालेली आहे. आमची सकाळ झाली आहे मस्त आमच्या दल्लेकच्या बोट हाऊस मध्ये. तर इथं सकाळून आम्हाला अर्धा तास झाला आहे. अर्ध्या तासात सगळे हे लोक फोटोशूट चालू झालेला आहे यांचा. बघू शकतो तुम्ही मस्त असा व्ह्यू आहे. पारोशा फोटोशूट केलेला आहे आमच्या पोरांनी. हा बघा पारोशा फोटो. गरम पाणी पारोशा फोटोशूट केलेला आहे. बघ इथं आता फोटो चेकिंग चालू आहे. दाखव रे फोटो दाखव कसे आले. अरे वा वा. ये ना साधा बिस्लरी नहीं है अपने पास. पानी बॉटल बिस्लरी. अरे वा वा वा. बिस्लरी पाहिजे. एवढं पाणी आहे पी ना. एवढं पाणी आहे पी ना. बिस्लरी पाहिजे तुला. घे ना पाणी ते मला गरम आहे ना. मग ते तापून घे ना. नको दे इथं. उगाच कॅमेराच्या मागे छानपणा. हा का. थँक्यू. पाणी गंदा. तू अच्छा आहे क्या. मग गडूळच आहे. ग्लास तसा आहे तो. हा बघा मावत नाहीये. असं नाही मावत. बसलाय ना मावत. तू तरी थोडं आरामात बसलोय. ऍडजस्ट करून बसलेत. कसं ऍडजस्ट केलंय. ओके एकदम झालं. जसं जसं सूर्यवरती जाते गरमी वाढत चाललंय बरं. आता आमच्याकडे येणार आहे मस्त आमचा कावा. काश्मीरी कावा. हे माझ्या डोक्याचा चावा. त्याच्यामुळे तुम्हाला कधी कोण बॅग नाही घेऊन जात माहितीये का. हेच कारण आहे. वयाने वाढलेल्याचा फायदा नाही. तू वयाने वाढलाय आतून कसा दिसतो. कट नाही नो कट. मागल मला काका मारतील. जायगा ना आगे पनवेल में जाएगा का. ये गव्हाणला घेऊ आपण मोठी. आम्हाला आमच्या अब्दुल सरांनी मस्तपैकी काश्मीरचा कावा. कश्मीरी कावा क्या लाया पापा के लिए. कावा लाया, कश्मीरी नॉन लाया, कश्मीरी ब्रेड और देखो सब निकलता है. तर बघा कशा निघल्यात बघा सगळे शिकाराला. आपण पण थोड्याच वेळात फ्रेश वगैरे होऊन शिकाराला निघणार आहेत. हे बघा बघा कसे काश्मीरी ब्रेड आणि टोस्ट आणि काश्मीरी कावा. ये तंदूरी रोटी काश्मीरी. आहा ठीक है. बढ़िया एकदम बढ़िया. वैभव भाऊ माझा कॅमेरामॅन, प्रायव्हेट कॅमेरामॅन मी घेऊन आलेलो सोबत. दाखव वैभव कसे कसे फोटो आले. दाखव इकडे. फुल कडक असे फोटो घेतलेले आहेत माझ्या भावानी. अरे वा वा वा. तूच भाऊ आहेस बाबा माझा. तूच भाऊ आहे. धन्यवाद माझे फोटो काढल्याबद्दल. द्यायला लागतं तो ढाचे. कसं आहे ढाचे दिले तर पुढं पण फोटो काढत राहील. त्यानंतर नाही तर माहिती आहे तुम्हाला कसे असतात. आत्ता घेतोय का. घे नाही ठीक आहे. हा बोल ना. बस एक माणूस आमचा रेडिओ जाऊन आलेला आहे. कोण. वैभव आहे ना. फोटो काढतोय. अरे चिकना आहे रे. ए चिकने. त्याची पॅन्ट घे रे. हे तर चालत राहील पण हा जो व्ह्यू आहे ना मस्त. थंडी आहे दुनियाभरची पण गरम ऊन लागतंय. आम्ही बोट हाऊस मधून आता शिकारा राईडला निघालो आहे. आता शिकारा राईड मध्ये एक सगळे पॅसेंजर भरत चाललेत. काय रे. चला लवकर चला. तर आता आम्ही शिकारा राईड मध्ये निघालेलो आहे. तुम्ही बघू शकता. वा कसे चिल करतोय आम्ही. चिल गावला चिल करतोय. आता ही बघा. ही गरिबांना आम्ही तिकडे बसवलंय.
आणि आम्ही शेठ लोक बघा कसे मस्त झोपून बसलोय. पाय सोडून हे बघा बघू शकतो. आहा. आणि गरीब बघा कशी बसलेत. नहीं नहीं हमको नहीं लगता है सब. ये बघा गरीब लोक कशी बसलेत. वैभव घरवाली बाहेरवाली साठी काय पाहिजे का? क्या क्या कॉफी कावा पी लिया अभी हम लोगों ने. नहीं नहीं हॉट चॉकलेट नहीं. हॉट तो हम लोग पहले से ही है. राहू दे ना. फक्त लक्ष ठेव ना. बघू शकतो तुम्ही. हा हा नहीं सर जी नहीं यार. थैंक यू. थैंक यू. हम लोग खाली इधर चिल करने हैं. हम लोग चिल करेंगे तुम लोग ड्रिल करेंगे. हाँ डिवाइन ना गली गएगा. भावांनो आम्ही आमच्या सोबत घोडा आणलाय. हा बघा चना खातोय. चणे खातात. आम्ही घोडे आणलेत आमच्या सोबत. क्या काय घोडे चने का. अच्छे अच्छे. नहीं 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 सर फोटो नहीं चाहिए. हम लोग फोटोग्राफर से है. कॅमेरा दाखव काय आपला. वी आर फोटोग्राफर्स. वी हॅव कॅमेरा. ओ इंग्लिश का तेवढीच येते का. इंग्लिश फ्रॉम जेडपी. जेडपी इंग्लिश. हाँ ना. हाँ जेडपी वाले. सही है. ये फ्रेम में क्या सही है. वाह 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 वाह. दाखव बे. भाई रिकॉर्डिंग अभी स्टार्ट हुई है. वो रिकॉर्डिंग नहीं हुआ था. आता आम्ही काढलंय आमचं इंस्टा 360 वरनं. बघू आता कशा येतात. अब्बास भाई मस्त बोट चालवतायत. आणि अब्बास भाई गाना बोला ना. गाना काय कहते. अच्छा व्हिडिओ नाही चाहिए. ठीक आहे ठीक आहे. अब्बास भाई जरा लास्ट आहेत. अब्बास भाई नंतर आम्ही व्हिडिओ मध्ये घेऊ गाणं गायला. वाह 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 वाह. वो साइड चलिए. हमारा इधर का लैंग्वेज है ना. भाई अलग ही चल रहा है भाई. बारबेक्यू वाला. उसके बाद अलग ही चल रहा है. कबाब वाला भी है. चिकन टिक्का फिश टिक्का सगळं भेटतं इथं. जर बंद कर. चहा कॉफी वगैरे नको. चहा कॉफी नाही नाही पिया पिया. हम लोगों ने वीडियो निकाल. आवाज आनी चाहिए. चेहरा नहीं आना चाहिए. ओके आवाज आनी चाहिए. ठीक है. का फर्स्ट पार्ट है. जिस लेक में है अभी हम उसका नाम दिए गए. या इसका नाम गोल्डन डल लेक है. गोल्डन डल लेक. कौन सा वाला. ये जो है ये जो है. ओके वही झाड़ियों की वजह से बोलते हैं क्या. यहाँ पे जब चारों तरफ जब लाइट्स ओपन होती है ना शाम के टाइम पे. अच्छा. तो पानी के ऊपर रिफ्लेक्शन ऊपर गिरते लेक पूरा गोल्डन जैसा दिखता है. ओके. दूसरी बात जब सनसेट का टाइम भी होता है ना. सनसेट के किरणें भी इस लेक के ऊपर पड़ जाता है. ये पूरा खूबसूरत दिखता है और गोल्डन जैसा दिखता है. अब यहाँ पे एक सीरियल आई है कभी देखी और सुनी होगी. सीरियल का नाम था वो गुलशन गुलफाम. गुलशन गुलफाम. हाँ एक टीडी नेशनल पे चलती है. ओके. 1987 के अंदर आई थी वो सीरियल. वो सर जी इसी लेक में आई थी. और आपका लेफ्ट साइड से हाउस बोट का नाम है गुलफाम. उधर उधर वो पता ये वाला. हाँ हाँ गुलफाम दिखा दिखा. वैभव तुझा फोन दे ना मला रीलसाठी. ही गुलफाम वरती सिरियल बनलेली. ओके. उसी के अंदर आई थी 1987 के अंदर. 1987 के टाइम. वो तब से मतलब लेक ये था और हाउस बोट वो था. और ओके. इस लेक के अंदर एक दूसरी काफी मतलब अच्छी चीज और फ्लोटिंग पोस्ट ऑफिस. ओके. फ्लोटिंग. हा वो आपण कल देखा देखा होता. हमने. तुम्ही बघू शकता इथे हा भारतातला पहिला फ्लोटिंग बोट पोस्ट ऑफिस आहे. आणि इकडे आधी ही बोट आता इथं स्टेबल आहे. याच्या आधी ही बोट सगळीकडे फिरत फिरत लेटर वगैरे जे काय असेल कुणाचं काय काम असेल ही बोट सगळी ते करायची. हा बघू शकता तुम्ही हा पोस्ट ऑफिस. तर असे अजून इथे बरेच काय काय सीन आहेत ते बघू आम्ही. इकडे उद्या मॅरेथॉन आहे म्हणून उद्या सगळं बंद आहे. बरं झालं आमचं नशीब चांगलं आहे. आम्ही आजच आलो आणि उद्या आम्ही इकडनं निघणार आहोत. तर उद्या पूर्ण आहे. तर उद्या इथं पूर्ण बंद भेटेल तुम्हाला. हे डोंगर बघा तुम्ही काय झाडी काय डोंगर. हा 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 हा. हाँ काय डोंगर. ये देख के कहता है मेरा मन कहीं आज किसी से मोहब्बत न जाए. हो कहीं आज किसी देखो बेटा कॉफी देखो पहले 30 रुपया का एक है सर. ये लाखों का मसला नहीं है सर. चले पे जाना है. आता आमची गाडी थांबली आहे नेहरू पार्कला. आता कसा उतरतोय. जा पाणी एवढा थंड आहे ना. नेहरू पार्कला आता आम्ही आलोय. नेहरू पार्कला बघू आता इथे विजिट घेऊ जरा फोटो बिटो काढू. शेट शेडबोल शेट शेट शेडबोल शेट. हट हट. नेहरू गार्डन मध्ये आलो आहे. वाव
आहे, छोटासा आहे बघायसारखं पाण्याच्या मध्ये. जानी ओ जानी याद आऊ बेचारा ओ तेनू ऐनी मोहब्बत करे ओ यारा हम दिल दे चुके सनम. बोल ना काय सर. हा मी फोटोग्राफर खास मुंबईवरून आणला. सर तुम्हाला किती दिले? काय ना फिरवलं फक्त बस. क्या करण भाई से भाई करते. हे नेहरू पार्क आहे. जेवढं आम्हाला सांगितलं गेलं स्पॉटच्या हिशोबाने एवढं पण काय मोठं नाही आहे, खूप छोटं आहे. आपल्या इथले गार्डन जास्त मोठे आहेत ह्याच्यापेक्षा. पाण्याच्या मध्ये आहे ना. पण हा पाण्याच्या मध्ये पण ठीक आहे. हा चांगला स्पॉट आहे, छोटा आहे पण. फोटोशूट आणण्याचे फायदे. आम्ही इथं धपाधप फोटोशूट नाही सगळे कॅमेरामॅन आणल्याचे आमचे फायदे आहेत. काय फोटो काढतोय बाबा. आता आमचा नेहरू गार्डन फिरून झालेला आहे. आता आम्ही परत बॅक टू आमच्या बोटमध्ये बसायला चाललोय. आता आम्ही सीख कबाब खायसाठी मेनू कार्ड बघितलंय. 20 पीस आएगा प्लेट पे 20 पीस. इतना ऐसे ऐसे कितना आएगा? खाना पसंद करेंगे. 4 स्टिक आएगा प्लेट पे. अच्छा 4 स्टिक. इतना नहीं चाहिए हमको. इतना चाहिए हाफ भी ले सकते हैं. आप कितने का? आधा रेट क्या? सीख कबाब कितने का है? किधर है सीख कबाब? ये है चिकन टिक्का, फिश टिक्का. मत बोलो. ओके. मिलेगा 5 चिकन टिक्का आणि चिकन सीख कबाबची आता आम्ही ऑर्डर दिलेली आहे. आता इथं आम्हाला चालू मध्ये चिकन टिक्का सीख कबाब मिळणार आहे. काय रे भूक लागली ना? खूप भूक लागली म्हणून आम्हाला काही पाण्यातच बोललो काहीतरी खाऊन घेऊ. काय बोलतो वैभव? आता हाफ हाफ सांगितलेत ना. दो बोला ना. चार्जर नहीं भाई. फेट कॉल फेट. बहुत महंगा. रुकना है तो खाने दे. कबाब तो एक ही लग रहा है मेरे को. एक ही सिक्का लग रहा ये है. 2 आते हैं ना प्लेट पे. 2 आते हैं बड़े 2. अच्छा. और काट के बाद में बनाते हैं 4. तो अभी एक और प्लेट आएगा ना. अरे नहीं बस ये तो हो गया ना सर. मजे हो गए यार. कंटेंट डिस्कवरी चॅनल आहे का? ही यांची इथं पाण्यातली सिटी आहे. पुराने जमाने से स्टार्ट है. आम्ही इथं खात खात चिकन टिक्का आणि सीख कबाब खात खात मजा घेतो. हा बघा हा पाण्यातला उपरचा मार्केट तो बघा समोर दिसत असेल तुम्हाला. मार्केट 2 मार्केट फेमस है. फ्लोटिंग मार्केट आणि मीना बाजार आहे इथे. फ्लोटिंग मार्केट. ये मीना बाजार है क्या? हा मार्केट आहे. फ्लोटिंग मार्केट बोलते त्याला. ये है फ्लोटिंग मार्केट. एक साइडला नका जाऊ रे. कबाब. शिकार राईड आमची झाली आहे. आता आम्ही चाललो काहीतरी नाश्ता करायला. आणि हे बघा आमचे भाई लोक चष्मा बघतायत. ए साठ चष्मा. ए मिसलेनियस एक्सप्रेस मध्ये काय हिरो. अच्छा गावा तू हिरो आहे. राहुल भाऊने आम्हाला चष्मा घेतलेला आहे. चष्मा पेना भाई. राहुल भाऊने घेतलं. मजा आ गया. अरे सेक्सी अरे पण त्याला सगळी गँग चष्मा घालून रेडी आहे. ए चष्मा दाखव तुझा. ये ए चष्मा दिखा काय? चष्मा भेट. राहुल तर आहे त्याला बाय डिफॉल्ट चष्मा आहे. तुझं दाखव रे. अरे नंतर पुस रे. चष्मा घाल. ऍक्शन कसा स्टाईल कसा. ये चाचा रेडी. ये आमचे चष्मे घेऊन झाले आणि आमचे हे सगळे शिकार राईड वाले बाजूला आहेत. आम्ही इकडनं जात होतो. ते सगळ्यांना आवाज देत आहेत. या काका या. तर एकाने आम्हाला बोला या 100 रुपये एकाचे 8 पॉईंट फिरवायचे.
आम्ही शॉक झालो. 100 रुपये एकाचे. आम्ही 4 जणांचे 1000 देऊन आलो. वरतून त्याला 150 टिप दिली. गेले किती गेले 600 750 गेले. 750चं नुकसान घेऊन चाललं. हा आम्हाला फरक नाही पडत. बहुत पैसे आम्हाला बहुत आहे. एवढा पैसे की आता आम्हाला नाश्ता स्किप करावा लागणार. काय शंकराचार्य मंदिराला आता आपण ऑन द वे आहे. कसा घाटाचा रस्ता बघून घ्या. मस्त असा. वा ही बघा आमचा काका बाहेर चाललाय. काका नीट आहे का सांभाळून. वरती जरा डोक्याला लागल. फांदी लागल. काका फांदी लागल. ओ काका फांदी लागल. काय मस्त घोडे राहुल. आईला मोबाईल हँग झाला. भावांनो आता खूप कॉमेडी सीन झाला. पण तो आम्ही सांगू नाही शकत. बघा चला रामकृष्ण हरी भाऊ. रामकृष्ण हरी. वासुदेवाय हरी. हर हर महादेव. जय भोलेनाथ. जय भोलेनाथ. कुठून आले तुम्ही. महाराष्ट्र. आम्ही पण कुठून. पनवेल. पनवेल आले. आणि आमच्याकडे मुंबई आहे. काही संगमनेर काही अकोले आहेत. अच्छा. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. अहो कुठून. अहो कुठून. पनवेलून. अहो कुठून. सगळं ठीक आहे. आमचा ब्लॉगर थकला. श्वास आम्ही ना धरत. 2 मिनिटं थांबा. येईल मागून हळूहळू. थोडंच आहे वरती. जास्त पण नाहीये. काय थोडस बोलतो. थोडंच आहे. जास्त नाही. 1 विघ्याच्या अर्ध तरी आहे. काय बोलशील. मग आरामात. बघा अजून वरती आहे. पोचलो. जास्त नाही वरती. अर्ध्यापेक्षा जास्त वाटेपर्यंत गाडी येते वरती. शंकराचार्य मंदिर तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर जागा आहे. खूप सुंदर. एकदम अशी डोंगराच्या वरती. खूप मस्त असा व्ह्यू आहे. अख्खा ही बघा. ही अख्खी दल्लक दिसते इकडनं. इथेच आम्ही बोट घेतलेले आहेत. खूप सुंदर. खूप सुंदर. काय डोंगर आहेत बघा. 2 महिन्यानंतर आल्यावरती ही डोंगरात पण तुम्हाला बर्फ दिसतील सगळीकडे. हे बघ इथं आपली बोट आहे. आम्ही आता शंकराचार्याच्या मंदिरात मस्त बसून शांतपैकी खूप पीस वाटते इथे बसून. आम्ही आता बोललो जरा आता इथं बरं वाटतं. इथं इथंच बसू. जरा व्हिडिओ एडिट करू. आजची जेवढी झाली आहे तेवढी व्हिडिओ आता इथं आमची राहुल दादा एडिट करायला घेणार आहेत. बघू शकता तुम्ही. असं सुंदर असं मंदिर आहे. खूप मस्त वातावरण आहे. डे 4 आहे आजचा. आमचा डे 4चा जो ब्लॉग आहे तो आता एडिट होणार आहे. आता आम्ही इकडे आलो आहे. मुघल दरबार म्हणून इकडचा खूप फेमस रेस्टॉरंट आहे. तर आम्ही इकडचं जो स्पेशल आहे वाजवान, तो आम्ही वाजवान खायला आलो आहे. तुम्ही आम्हाला खूप जणांनी आम्ही विचारलं की इथं चांगलं रेस्टॉरंट कुठे आहे. तर सगळ्यांनी आम्हाला एकच सांगितलं मुघल दरबार. तुम्ही बघू शकता. आता इकडे आम्ही स्पेशली वाजवान खायला आलो. वाजवान कितीला असेल सांग. असेल 2-3 हजारापर्यंत. गरीब 4800. आम्ही आता हाफ वाजवान मागवलंय. बघू आता इकडचं काय. त्यांनी बरेच 7-8 आयटम सांगितले येतात त्याच्यात. काय अजून काय बघतोय. अरे 7 आयटम आले. 7 अनलिमिटेड राईस येतात.
आणि सलाड हो ये हो गया चीज नान, ये होगा बटर नान। ये क्या आहे सरजी वही तो वाजवान है। वाजवान आलेला आहे आपला वाजवान गुस्ताबा है। गुश्ताबा ये हो गया रिश्ता। ये रिश्ता ये हो गया आपको रोगन जोश, ये रोगन जोश तबक मास, शीख कबाब, मेथी मास, वाजा चिकन, बिरयानी राइस, वाइट राइस, कंप्लीट फूड। ओके थँक्यू सर First starter, after the rice, 2 dishes fast is enough. ओके थँक्यू आम्ही आता वाजवान खाऊन निघलोय गाऊन माझी एक इच्छा झाली, तुझ्या एक ना वाचवान भाई. एक वाजवायची इच्छा झाली आम्हाला वर्स्ट एक्सपिरियन्स होता. वर्स्ट एक्सपिरियन्स होता. वर्स्ट एक्सपिरियन्स नाही बोलू शकत आपण. हे यांच्या लोकांचं खाणं ते आपलं वेगळं आहे. आम्हाला नाही जमलं पण आम्हाला तांबडा पांढरा रस्सा कोल्हापुरी अंगाची. काय राहुल कसं वाटलं तुला वाजवान खाऊन? बेकार ऍक्च्युली बेकार नाही होतं, खाणं लायक होतं. राईस चांगला होता फक्त राईस चांगले होते. आपल्याला लागतो तसं नव्हतं. चला आता आम्ही चाललो वाजवान करायला. आपण आता एका पॉइंटवर आलोय जो आपल्या बोटच्या जवळ आहे. तिकडनं आपण सनसेट बघायला आलोय मस्तपैकी वरती डोंगरावरती. टाइम लॅप्स साठी किती मेहनत चालली आहे बघा. अरे भेटतील टाइम लॅप्स. बघा इंस्टा 360 ला बांधायला लावलंय तिकडं आणि तिकडनं मस्तपैकी हा टाइम लॅप्स. आता आम्ही परत चाललोय आमच्या बोट हाऊस मध्ये शिकार राईड मधून. ही बघा ही आमच्या बोटची स्टेअरिंग आहे. फिरव फिरव थांबता मी टर्न मारला. घे पनवेलला घे. रात्रीचे वाजले 10 आणि आता आम्ही मस्तपैकी जेवून इथंच व्लॉग एंड करतोय. आणि आम्हाला उद्या कारण की आज आम्ही लवकर झोपतोय. आम्हाला उद्या सकाळी लवकर निघायचंय 6 वाजता. कुठे जायचं आपल्याला 6 वाजता? लेहला जायचंय आम्हाला. लेहला जाता जाता आम्हाला सोनमार्ग, कारगिल, गुलबर्ग 3-4 स्पॉट करायचे. त्याच्यामुळे आम्ही आता लवकर झोपतोय आणि हा ब्लॉगची आता एडिटिंग चालू आहे. ठीक आहे चला बाय बाय गुड नाईट.